बघ त्याच्यामध्ये ना सगळ्यात पहिले तुम्ही युजर क्रिएट करून घ्यायचे होते, राईट? ऑलरेडी सपोज आपण काहीतरी XYZ युजर क्रिएट केलं. सेकंड थिंग आपल्याकडे कंट्री मास्टर आहे, बरोबर? आणि स्टेट्स आहेत. कंट्री झालं, स्टेट झालं. त्याच्यानंतर ना आपण टॅक्सेस आहेत. टॅक्सेस, फॉरगेट अबाउट टॅक्सेस. आपण रिपोर्टिंग बघूया अगोदर, ठीक आहे? त्याच्यामध्ये हा तुमचा कन्स्ट्रोविजन. आता फॉर एक्झाम्पल एक आपण कस्टमर क्रिएट केलाय, राईट? त्याच्यामध्ये 3 सेक्शन आहेत. पहिला कस्टमर, सेकंड ऍड्रेस आणि मग त्याचा थर्ड कॉन्टॅक्ट पर्सन्स, राईट? सो इथं आपण 3 हे कस्टमर मास्टर क्रिएट करून घेतला. सेकंड थिंग तुम्ही काय करायचंय, राईट? टेस्ट मटेरियल मध्ये, ओके, इथं लिस्ट ऑफ मटेरियल क्रिएट करायचं. आपल्याला जेवढे रिपोर्ट्स आपण इश्यू करतोय लॅबमधून, दॅट ऑल काइंड ऑफ मटेरियल लिस्ट शुड बी हिअर. आता इथं सपोज कॉन्क्रीट क्यूब आहे, हे इंटरलॅब इलेक्ट्रिकल येते, फॉरगेट अबाउट इट. इट्स म्हणजे त्याचा काही इश्यू नाही आपल्याला, ठीक आहे? आता आपल्याला सपोज स्टील बार आहे आपल्याकडे, राईट? 6 mm, राईट? सो तो तुम्ही असा क्रिएट करू शकता. आणि हा रिपोर्ट फॉर्मॅट कोड आहे, राईट? हा रिपोर्ट फॉर्मॅट कोड म्हणजे काय आहे की आपला जो रिपोर्ट आहे, फायनल रिपोर्ट जो प्रिंट येणार आहे, त्याच्यावरती हा प्रिंट होतो फॉर्मॅट कोड म्हणून, त्या डॉक्युमेंट कंट्रोल नंबर म्हणून, ठीक आहे? लक्षात आलं? तर इथं तुम्ही सगळ्यात पहिलं काम काय करायचं की आपल्याला एक रेफरन्स लिस्ट तयार झाली पाहिजे की एवढे रिपोर्ट आपल्याला इश्यू करायचे. फॉर एक्झाम्पल एवढे रिपोर्ट्स आपले सॉफ्टवेअर मधनं बनले पाहिजेत. दॅट कम्प्लीट लिस्ट शुड बी क्रिएट हिअर. आता फॉर एक्झाम्पल सिमेंट असेल, राईट? ओके, सिमेंट. तर सिमेंट असं क्रिएट करायचं. फॉर एक्झाम्पल आता तुमचं बिटुमन आहे, राईट? ओके, तर इथं बिटुमन हे असं क्रिएट करून घ्यायचे. लिस्ट कम्प्लीट क्रिएट करायची. दॅट इज युअर फर्स्ट फेज ऑफ इम्प्लिमेंटेशन. हे जर नाही झालं ना, देर इज नो मिनिंग टू गो अहेड. ओके, कम्प्लिटली नो मिनिंग, म्हणजे आपण पुढे जाऊ शकत नाही, ठीक आहे? दुसरी गोष्ट, आता फॉर एक्झाम्पल हे कॉन्क्रीट क्यूब, ठीक आहे? ओके, हा पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट तुमचे मटेरियल डिटेल्स आहेत रिपोर्टवर. रिपोर्टवर 4 पार्ट आहेत. पहिलं तुमचं हे रिपोर्ट डिटेल्स आहेत, म्हणजे टेस्टिंग डेट असेल तुमचं, कास्टिंग डेट असेल, किंवा म्हणजे तुमचं काय असेल ते असेल, बरोबर? तर याच्यामध्ये इथून या सेक्शन मध्ये 2 प्रकारचे डिटेल आहेत, ते तुम्ही सेग्रिगेट करता आले पाहिजे. ओके, आता याच्यावरती मी येतो. त्याच्या बिफोर दिस, ओके, वन मोर थिंग, की आपण हे मटेरियल क्रिएट करायचंय. त्याच्यानंतर ना इथं सर्टिफिकेशन मध्ये, टेक्निकल मास्टर्स मध्ये एक टेस्ट मास्टर आपण दिलेला आहे. ओके, तर इथं तुम्ही सगळ्या टेस्ट क्रिएट करायच्या. म्हणजे आता कॉन्क्रीट क्यूब, इथं कॉन्क्रीट क्यूबचे नाव द्यायची गरज नाही तुम्ही. ओके, ओनली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जरी दिलं तरी चालतंय. अलग लक्षात, ठीक आहे? सो तुम्ही हे असं करू शकता, राईट? लक्षात आलं? तर हे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ झाली. तुम्हाला जर समजा अंडरस्टँडिंग साठी पाहिजे असेल ना, तर तुम्ही इन ब्रॅकेट मध्ये लिहू शकता की क्यूबची टेस्ट आहे. ओके, ठीक आहे? आता याच्यामध्ये काय आहे, हे लॅब प्रोसिजर नंबर असं 1 2 3 वगैरे काही लिहून उपयोग नाही, ठीक आहे? तुम्ही ते प्रॉपर लिहिलं पाहिजे. दॅट विल बी प्रिंट ऑन युअर फायनल रिपोर्ट. जो इथं प्रोसिजर नंबर वगैरे काही देता का तुम्ही? नाही देत, त्याच्यामुळे तो काही गरज नाहीये. बट जर समजा इथं प्रोसिजर आयडी द्यायचा असेल ना रिपोर्टवर, तर तो इट शुड बी प्रॉपरली. आणि जर तुम्हाला नसेल ना, तर तुम्ही असं काही पण लिहू नका. ओके, फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही डॅश केलं तरी चालेल, ठीक आहे? राईट. सेकंड थिंग, मिनिमम क्वांटिटी फॉर कंप्लायन्स 3, हे पण तुम्ही व्यवस्थित लिहिलं पाहिजे. ओके, आणि ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला बेस हा असंच राहणार आहे, याच्यामध्ये काय दुसरं ऑप्शन नाहीये, ठीक आहे? दॅट्स गुड. दुसरी गोष्ट, कंप्लायन्स स्टेटमेंट फॉर पास फेल तुम्ही इथं लिहू शकता. येण्याच्या केसमध्ये हे प्रिंट झालं पाहिजे आपलं, बरोबर? राईट. पासच्या केसमध्ये तुमचा ऍज पर काय असेल ते असेल, म्हणजे हा प्रिंट झालं पाहिजे. आणि फेल्युअरच्या केसमध्ये काय प्रिंट झालं पाहिजे हे तुम्हाला इथं टाकायचंय. ओके, अलग लक्षात. त्यानंतर ना फॉरगेट अबाउट दिस
सेकंड थिंग तुम्ही काय करायचं, टेक्निकल मास्टर्स मध्ये मटेरियल वाईज टेस्ट असाइनमेंट आहे. ओके, सो व्हॉट आय विल डू, कॉन्क्रीट क्यूब आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ दॅट हॅज टू बी इंटरलिंक्ड. ओके, म्हणजे कॉन्क्रीट क्यूब वरती माझी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही एक टेस्ट होणार आहे. म्हणजे वी कॅन डू n number of tests on single material or we can do single test on single material, right? Yes. लक्षात येते का? ज्या केसमध्ये मल्टिपल मटेरियल्स लागतात त्या केसमध्ये त्याचं नाव, मटेरियलचं नाव सिंगलच असणार आहे, जसं कॉन्क्रीट मिक्स डिझाईन, राईट? त्याच्यामध्ये सॅम्पल वेगवेगळे असू शकतात, बट आपल्या टेस्ट मास्टर मध्ये जेव्हा आपण इथं मटेरियल क्रिएट करतो, राईट, त्यावेळेला तुमचं कॉन्क्रीट मिक्स डिझाईन एकच क्रिएट होणार आहे. अंडरस्टँड? लक्षात येते का? हो सर. हा, सो पहिला पार्ट आपल्याला मी परत रिपीट करतो. पहिला पार्ट टेस्ट मटेरियल, हे पूर्ण लिस्ट ऑफ टेस्ट मटेरियल क्रिएट करायचे. सेकंड पार्ट, यू नीड टू बी कंप्लीट द टेस्ट मास्टर. ओके. थर्ड पार्ट, you need to be assign material and test to each other. म्हणजे कॉन्क्रीट क्यूबला कुठले टेस्ट होणार आहे. ओके ओके, लक्षात आलं? आता पहिल्यांदा आपल्या सगळ्या टेस्ट अशा क्रिएट झाल्या पाहिजेत, हे स्ट्रक्चर उभा राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर ना एक लास्ट अजून सांगतो की इथं इनवर्ड फील्ड्स म्हणून आहेत आणि ते फील्ड मास्टर आहे. या फील्ड मास्टर मध्ये आता हे तुम्ही कॉन्क्रीट क्यूब केले, दिस इज कम्प्लिटली रॉंग. ठीक आहे. आता मी काय करेल, माझ्या रिपोर्ट वरती नीट लक्ष द्या, माझ्या रिपोर्ट वरती रिपोर्ट आणि मटेरियलच्या डिटेल्स मधले दोन गोष्टी, हे सगळे डिटेल्स आहेत ना, हे दोन गोष्टीमध्ये मी सेग्रिगेट करेन. एक डिटेल्स विच इज बिलोंग्स टू द सॅम्पल आणि विच इज नॉट बिलोंग्स टू द सॅम्पल. जे बिलोंग्स टू सॅम्पल, जे डिटेल आपण कस्टमर कडून इनवर्ड करताना घेतो, तेवढे फील्ड आपण इथं क्रिएट करायचे. आता फॉर एक्झाम्पल, आता याच्यामध्ये डेट ऑफ कास्टिंग आपण विचारून घेतो त्यांच्याकडून, करेक्ट? म्हणजे माझं पहिलं फील्ड असेल डेट ऑफ कास्टिंग आणि त्याचा डेटा टाइप काय असणार आहे, पास्ट डेट, म्हणजे मागची डेट मी घेऊ शकतो. बरोबर. त्याच्यानंतर ना डेट ऑफ टेस्टिंग, हे घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. डेट ऑफ रिसिप्ट पण घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल, पण गरजच नाही, बिकॉज टेस्टिंग डेट आपण ठरवणार आहे आणि रिसिप्ट ऑफ मटेरियल ती इनवर्ड करणाऱ्या माणसाकडे असणार आहे की कधी आलेलं आहे. त्याच्यानंतर ना सॅम्पल कंडिशन, आता सॅम्पल कंडिशन आपण घेणार आहोत आणि हे कसं असणार आहे, टेक्स्च्युअल फॉर्मॅट मध्ये असणार आहे, म्हणजे टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये असणार. बरोबर. त्याच्यानंतर ना आपल्याकडे बॅच नंबर आहे, आपल्याला जे काही पाहिजे ना बॅच नंबर आहे आणि हे टेक्स्ट फॉर्मॅट मध्येच असणार आहे. आपण डेटा कसा घेणार आहोत. त्याच्यानंतर ना हा तुमचा सॅम्पल आयडी फॉर एक्झाम्पल, राईट? सॅम्पल आयडी हा पण टेक्स्ट मध्येच आहे, राईट? त्याच्यानंतर ना एज ऑफ कॉन्क्रीट हे आपलं कॅल्क्युलेट होतंय, पण आपण घेऊ शकतो, राईट? आणि हे इंटिजर मध्ये असणार आहे, बरोबर का? म्हणजे नंबर फॉर्मॅट मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर ना सॅम्पल डिस्क्रिप्शन तर आपलं ऑटोमॅटिक येणार आहे, म्हणजे आपण सॅम्पल घेणार आहोत ना कॉन्क्रीट क्यूब, आपल्याकडे मटेरियलचा आपण मास्टर क्रिएट केलेला आहे, सो दिस इज नॉट रिक्वायर्ड. ग्रेड आपल्याला घ्यावी लागणार आहे, बरोबर, कस्टमर कडून, किंवा M30 आहे काय आहे, नाही का? त्याच्यानंतर ना कुपन नंबर हे तुम्हाला पाहिजे असेल तर एक्स्ट्रा फील्ड आहे. ओके, आणि आपण असे हे एवढे डिटेल्स क्रिएट केले. आता मी काय करेल की इनवर्ड फील्ड असाइन करणार मटेरियल वाईज, बरोबर? म्हणजे आता मी कॉन्क्रीट क्यूब जेव्हा इनवर्ड करणार आहे तेव्हा मला डेट ऑफ कास्टिंग घ्यायचंय, सॅम्पल कंडिशन विचारायची आहे, राईट? बॅच नंबर घ्यायचा आहे, बरोबर, सॅम्पल आयडी घ्यायचा आहे, आणि हेच फील्ड दुसऱ्या पण मटेरियलला असू शकतात, त्यावेळेस आपल्याला रिपीट क्रिएट करायची गरज नाहीये. ओके, लक्षात आलं का? सर, आता हे झालं. आपण काय केलं, तीन गोष्टी केल्या. पहिल्यांदा आपण टेस्ट मटेरियल क्रिएट केलं,
त्याच्यानंतर ना आपण टेक्निक इनवर्ड फील्ड्स क्रिएट केले, त्या मटेरियलला इनवर्ड फील्ड असाइन केले. म्हणजे मी जेव्हा केव्हा ते मटेरियल इनवर्ड करेल त्या वेळेला मला एवढे डिटेल सॉफ्टवेअर विचारणार आहे, राईट. त्याच्यानंतर ना मी टेक्निकल मास्टर मध्ये टेस्ट मास्टर क्रिएट केला की त्या मटेरियलवर कुठली टेस्ट होणार आहे, कुठल्या टेस्ट होणार आहेत. आणि त्याच्यानंतर ना त्याच मध्ये मी मटेरियल वाईज टेस्ट असाइनमेंट मध्ये जाऊन त्या मटेरियलवर कोणत्या कोणत्या टेस्ट होऊ शकतात त्या मी असाइन केले. आता मी लास्ट काय करेल की माझा जो टेक्निकल मास्टर मध्ये जो टेस्ट मास्टर मी बनवलाय, राईट, हा फक्त बेसिक बनवलाय आपण, बरोबर का. त्याच्यामध्ये काय टेबल फॉर्मॅट दिलेला नाही, सॅम्पल रिक्वायरमेंट दिलेली नाहीये. आता ही टेस्ट जर करायची असेल तर आपल्याला सॅम्पल रिक्वायरमेंट काय आहे, तर सॅम्पल रिक्वायरमेंट काय असणार आहे आपल्याकडे, कॉन्क्रीट क्यूब असले पाहिजेत आपल्याकडे, बरोबर. बरोबर. मिनिमम क्वांटिटी किती आहे, 3 पाहिजे, बरोबर. 3 नंबर्स. हाऊ मच सॅम्पल इज रिक्वायर्ड टू परफॉर्म दॅट टेस्ट, ओके, ॲट अवर लॅब. So that sample is whether it is returnable, yes or no. If it is retention period is applicable, then yes, otherwise no. Okay. आणि अप्लाय करून टाकायचं. सो रिटर्नेबल नाहीच आहे, रिटेन्शन पिरियड पण नाहीये, सो ते डिस्पोजच होणार आहे सॅम्पल, राईट. बट इट मे बी डिफरंट इन अनदर कंडिशन्स. ओके, हा एक भाग आहे. आता सेकंड पार्ट या टेस्टच्या अगेन्स्ट माझा टेबल फॉर्मॅट. आता टेबल फॉर्मॅट काय आहे की हाऊ आय वॉन्ट टू बी प्रेझेंट माय रिपोर्ट, राईट. फॉर एक्झाम्पल आय नीड सिरियल नंबर फर्स्ट, देन आय नीड आयडी नंबर, देन आय नीड सॅम्पल, राईट, एक्सेट्रा, करेक्ट. सो आता फॉर एक्झाम्पल आपण एक्सेल मध्ये एक टेबल डिझाईन करतो बघा. आता हा टेबल आहे फॉर एक्झाम्पल. सो आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे, सिरियल नंबर पाहिजे, राईट. देन दिस इज युअर डिस्क्रिप्शन, दिस इज अ क्रॉस. हा जो टेबल आहे ना हा थोडा क्रॉस झालेला आहे त्यांचा, बट ऍक्च्युली हा उभा असतो. म्हणजे तुमचा हा जो टेबल आहे ना हा असा असणार आहे, फॉर एक्झाम्पल असा असणार आहे, ठीक आहे. आणि मग हा 1 2 3 हे तुमचे 3 क्यूब आहेत, करेक्ट. हॅलो, यस सर. हा, सो त्या केसमध्ये कसं होणार आपलं की आपल्याला नीड डिस्क्रिप्शन, देन ऑब्झर्वेशन, ऑर एल्स तुमचं ऍव्हरेज रिडिंग जे काय असेल ते असेल. देन इफ यू वॉन्ट्स टू गिव्ह द टेस्ट मेथड, देन तुम्ही टेस्ट मेथड घेऊ शकता, राईट. आता या केसमध्ये आपण टेस्ट मेथड काही घेतलेले नाहीये, राईट. फक्त तुम्ही लोड दिलेला आहे आणि ऍव्हरेज रिडिंग दिलेलं आहे, करेक्ट. हॅलो, यस सर. आता इथं तुम्ही काय म्हटलंय, साईज ऑफ सॅम्पल, राईट. म्हणजे आता हे इनपुट्स आहेत ना तुमचे, ओके. तर हे तुम्हाला थोडं परत लक्षात येईल, आपण फक्त पुढे जाऊयात म्हणजे तुमच्या अजून जास्त लक्षात येईल. ओके, आय विल अपडेट दिस फर्स्ट. हा टेबल फॉर्मॅट डिझायनिंग आहे आपला, जो ऑब्झर्वेशनचा जो रिपोर्ट आहे, हा या रिपोर्ट मधला हा जो ऑब्झर्वेशन टेबल असतो याचं डिझाईन करण्यासाठी ती टेबल मेथड आपण वापरली जाते. पुढे तुमच्या आणखीन जास्त लक्षात येईल, आपण जास्त आणखीन डिटेल डिस्क्राईब करू त्याला. दुसरा पार्ट याच्यामधला इम्पॉर्टंट काय आहे की तुमच्याकडे बॅकग्राऊंडला एक तुमच्याकडे कॅल्क्युलेशन करणारी रॉ डेटा शीट असते. म्हणजे त्याला आपण जिथं रिडिंग घेऊन कॅल्क्युलेशन्स करून आपला फायनल रिपोर्ट बनतो, बरोबर. त्या रॉ डेटा शीट प्रमाणे आपण इथं जाणार आहोत, ओके. ते तुम्हाला येतंय, ऑब्झर्वेशन आहे का टेस्ट आहे, आणि पॅरामीटर सिलेक्शनला येतंय, ओके. आता हे जे तुम्ही पॅरामीटर्स क्रिएट केलेले आहेत, ओके, हे कुठून क्रिएट करतो आपण, टेक्निकल मास्टर्स मध्ये आपण इथं पॅरामीटर्स क्रिएट करू शकतो, बरोबर. हे तुम्ही कुठल्या बेसवर क्रिएट केले ते मला माहित नाहीये, ओके. बट एखादा पॅरामीटर नसेल तर आपण सिलेक्ट करून क्रिएट करून घेऊ शकतो, ओके. तर याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट काय आहे सांगतो तुम्हाला की हे बघा, आता तुमची जी रॉ डेटा शीट आहे ती नीट लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल हाईट आहे, बरोबर, विड्थ आहे, राईट, लेंथ आहे,
क्रॉस सेक्शनल एरिया आहे, बरोबर. हा. मग व्हॉल्यूम आहे, राईट, लोड आहे, आणि मग काहीतरी ऍव्हरेज स्ट्रेंथ वगैरे असेल. बट त्याची एकमेकांवरती काही डिपेंडन्सीज आहेत. आता क्रॉस सेक्शनल एरिया कसा कॅल्क्युलेट होणार आहे, तर हाईट, विड्थ, लेंथ या 2-3 पॅरामीटर पैकी कुठल्या तरी एका पॅरामीटर वरती ते क्रिएट होणार आहे, म्हणजे सॉरी कॅल्क्युलेट होणार आहे. सो मेक शुअर हे करायचं आहे आपल्याला की हा जो सिक्वेन्स आहे आपला, इथं जेव्हा टेस्ट मास्टर आपण भरतो मॅनेज टेस्ट पॅरामीटर्स मध्ये, मला क्रॉस सेक्शनल एरिया मी पहिल्यांदा ऍड करू शकत नाही, otherwise it will not calculate. It should be later to whatever required inputs for that cross sectional area. लक्षात येते का? हो सर. हॅलो. हा सर. म्हणजे ह्याचा जो सिक्वेन्स आहे हा सपोज 1 2 3 4 5 6 7 आहे, राईट राईट. बट हाच सिक्वेन्स मी अशा पद्धतीने ठेवू शकत नाही, म्हणजे मी क्रॉस सेक्शनल एरिया इथं ठेवलाय आणि इथं हाईट ठेवली, ओके, असं कॅल्क्युलेट होणार नाही. सो हे आपल्याला, म्हणजे तुम्ही कुठलाही पॅरामीटर, बट जो कॅल्क्युलेशन होणारा पॅरामीटर आहे त्या पॅरामीटरला लागणारे जे काही कंपोनंट्स आहेत, इट शुड बी बिफोर दॅट. लक्षात आलं का? म्हणजे त्याच्या अगोदर ते असले पाहिजेत. ही त्यातला एक मेन कोर कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, आता आपण क्यूब मध्ये एक कॉन्क्रीट क्यूबचा जर रिपोर्ट बघितला तर साधारणतः त्याला आपण लेंथ अगोदर इनपुट करतो, बरोबर. म्हणजे मी इथं कुठंतरी बघून सांगतोय, ठीक आहे. तर त्याच्या बेसवरती जर गेलो मी, तर लेंथ ही ऑब्झर्वेशन आहे का टेस्ट आहे, हा एक मेन आपण डिसाइड करतो. आता बऱ्याच टेस्टिंग मध्ये कसं आहे, एका मेन टेस्टच्या अंडर काही सब टेस्ट पण असू शकतात, बरोबर. हॅलो. तर त्या केसमध्ये आपण त्याला टेस्ट म्हणतो. आता माझं आयडेंटिफिकेशन हे सिंपल आहे, आपण आपल्या पद्धतीने देऊ शकतो आणि सिंपल ठेवायचं 1 2 3 4 5 6 7. 1 माझं पहिल्यांदा आलं लेंथ, करेक्ट. आता इथं माझा डाटा टाईप आहे की बाबा लेंथ हा जो एंड, आणि ह्या सगळ्या वन टाइम ऍक्टिव्हिटीज आहेत, हा लक्षात घ्या. आपण हे एकदाच करणार आहोत, परत परत आपल्याला हे करायची गरज अजिबात नाहीये. आपण टेस्ट मास्टर सेट करतो इथं. आता आपला डेटा टाईप काय आहे, न्यूमरिक आहे. आता डिस्प्ले ऑन ऑब्झर्वेशन्स म्हणजे काय आहे, की रिपोर्ट भरताना इंजिनियरला तो दाखवायचा का नाही दाखवायचा, ओके. आता लेंथ हा इनपुट आहे म्हणजे आपल्याला दाखवायला पाहिजे, सो आय विल से यस. आता डिस्प्ले ऑन सर्टिफिकेट म्हणजे काय, की जेव्हा फायनल रिपोर्ट आपला प्रिंट होणार आहे तेव्हा त्याच्यावर मला लेंथ प्रिंट करायची आहे का नाही करायची, दॅट इज माय सेकंड थिंग, ओके. ओके. सो मला सर्टिफिकेटवर पाहिजे, सो आय विल से यस. डिस्प्ले ऍव्हरेज म्हणजे काय, की त्याचा ऍव्हरेज हा फायनल रिपोर्टला आपल्याला द्यायचा आहे का नाही द्यायचा आहे, लक्षात आलं. तर आपण से नो, बिकॉज लाईनचा ऍव्हरेज मला नाही द्यायचा आहे, सो आय विल से नो. सेकंड थिंग, फॉर्म्युला. आता फॉर्म्युला काय, की व्हेन इफ इट इज कॅल्क्युलेटेड पॅरामीटर देन आय विल पुट फॉर्म्युला. आता फॉर्म्युला कसा एंटर करायचा आपण पुढच्या पॅरामीटरला बघूया, परंतु इथं मला इनपुट फील्ड आहे, सो आय विल नॉट पुट फॉर्म्युला, आय विल कीप इट ब्लँक. देन राऊंड अप डिजिट्स म्हणजे मला किती डिजिट्स मध्ये आन्सर पाहिजे, 1 डिजिट मध्ये पाहिजे, 2 डिजिट मध्ये पाहिजे, 3 डिजिट मध्ये पाहिजे, आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. कंप्लायन्स बेस्ड ऑन ऍव्हरेज म्हणजे या पॅरामीटरसाठी काही कंप्लायन्स ऍप्लिकेबल असेल तर त्याला बेस्ड ऑन ऍव्हरेज ठेवायचं का नाही ठेवायचं, ओके. सो आय विल से नो, म्हणजे हा मी ऍड केला, ओके, सिंपल. नेक्स्ट पॅरामीटर विल बी माय, फॉर एक्झाम्पल, width, right. So what I'll do, I'll make it sequence 2, serial number 2, and I'll put width. I'll add it. Similarly, third parameter is my height, right. So height, right. So I'll add it. त्याच्यानंतर ना next parameter will be my weight.
Wait, I'll add it. Fifth parameter will be my cross-sectional area. Now it is calculated parameter. Okay? So I'll select cross-sectional area. हे तुम्ही असे क्रिएट का केलेत I don't know, but I don't like this. 36, 46. It's meaningless. Okay. Cross-sectional area. आता हा mm स्क्वेअर मध्ये कॅल्क्युलेट होतो म्हणून मी युनिट तिथं दिलं mm स्क्वेअर. ओके. बरोबर. Now this is also numeric, but how it is calculated? So it is length into width, right? This is my formula. Correct? So माझा लेंथचा सिक्वेन्स नंबर काय आहे? 1. This is identification number 1. So I'll keep 1 this way into 2 this way. It's very simple. Understand? मला फक्त काय करायचं आहे की या पॅरामीटरची व्हॅल्यू इंटू या पॅरामीटरची व्हॅल्यू इज माय क्रॉस सेक्शनल एरिया. सो आय हॅव टेकन आयडी नंबर 1 into 2 and ID number I have put in square bracket. Oh, correct? Yes, sir. ठीक है. So I'll add this cross sectional area. Next parameter is my density. Okay, that is kg per meter cube. So I'll put here 6 and this is my density. And how density will calculate is, okay, now this is not correct formula, but here some different and we have some different ID numbers. So 175 is our weight. So weight means our weight is 4th parameter, right? So we'll take a 4, right? It started from 172. So this is my first, then this is my second, this is my third. Okay, simple. Means what is my formula? Length divided by, weight divided by length divided by 1000 into width divided by 1000 into height divided by 1000. That is your density, correct? Yes. Hello. Yes, sir. So I'll put this formula and I'll add it. Okay. Okay. Next is my volume. Okay. So my 7th parameter is volume. And I'll put this formula. 1, 2, 3. Correct. 1 into 2 into 3 divided by 1000. That is length into height into width divided by 1000 is your volume. Correct? Yes, sir. So I'll put this next parameter. Next to that is max load, right? This is my 8th parameter is max load, and max load is in kilonewton. So I have put it, and this is my input. User will add this, right? Correct? Yes, sir. To next that is cross-sectional compressive strength, right? Okay. Is my 9th parameter is compressive strength. So this is my formula, right? So what is the formula is volume divided by 1000 into your cross-sectional area, right? So I'll put this, my compressive strength, correct? Yes, sir. And
average compressive strength, this we will take it later. First we'll complete here only, okay, as a sample. So I'll tell you how I have told you की मतलब how to prepare test parameters. म्हणजे टेस्ट पॅरामीटर्स आपण कसे असाइन करतो. ओके झालं टेस्ट पॅरामीटर. देन आय कम बॅक टू टेस्ट मास्टर. म्हणजे आपण टेस्ट मास्टरच्या अगेन्स्ट काम करत होतो. त्याच्यामध्ये झाला मॅनेज पॅरामीटर. आता असाइन इक्विपमेंट्स. ही टेस्ट असाइन करण्यासाठी म्हणजे ही टेस्ट जर मला परफॉर्म करायची असेल देन व्हॉट काइंड ऑफ इक्विपमेंट्स आय शुड हॅव, राईट. तर ते आपल्याला पहिल्यांदा आपल्या मास्टर्स मध्ये असले पाहिजे. दॅट इज युअर मास्टर इक्विपमेंट्स, राईट. फॉर टेस्टिंग फॉर एक्झाम्पल आपण काय वापरतो, टेन्साईल नाही कॉम्प्रेसिव्ह CTM ना, कॉम्प्रेसिव्ह वेइंग बॅलन्स CTM मशीन. सॉरी वेइंग बॅलन्स पण वापरतो अगोदर वेट करण्यासाठी. स्केल वर्नियर पण वापरतो. ठीक आहे. नाव फॉर एक्झाम्पल C001, राईट. हा आपला आहे, राईट. शर्ट let's example weighing balance, then TTM machine, right? Yes. TTM means tensile. No, CTM compressive testing machine. Compressive testing machine. Right. Okay, so for example this is my second number. Okay. Let's take as a example as a आपण दोनच इंस्ट्रुमेंट घेऊया. Then we can add it as we required. So इथून तुम्ही add करू शकता, बरोबर? Yes sir. But again one more condition is there. If I want to use these equipments to test any material, it should be calibrated. It's a high basic rule, right? So तिथं त्या इक्विपमेंटच्या अगेन्स्ट आपल्याकडे कॅल रिपोर्ट्स म्हणून एक सेक्शन आहे, करेक्ट. सो व्हॉट आय विल डू, आय विल ऍड हियर माय कॅल रिपोर्ट्स, राईट. दिस इज calibrated by, for example, ARI. And sorry, this is closed. Again I'll go back to this is for CTM, and for weighing balance also I'll add this is calibrated, right? Okay. Yes sir. Now coming back to the assign equipments of test master, I'll go there. See, आपल्याकडे हे दोन मशीन्स आलेत and I'll assign to that test master की ही टेस्ट परफॉर्म करण्यासाठी these two equipment should be required, right? मल्टिपल असतील तर मल्टिपल आपण असाइन करून ठेवू शकतो. ऍट द टाइम ऑफ टेस्टिंग विच वन इज युज्ड ते आपल्याला सिलेक्शनला भेटतं, करेक्ट. हा कस्टमायझेशनचा पार्ट आपण नेक्स्ट सेक्शन मध्ये घेऊया, बिकॉज इट इज क्वाइट अगेन थोडस ऍडव्हान्स मध्ये जाईल आपण, ठीक आहे. सो दिस इज अबाउट टेस्ट मास्टर. इथं टेस्ट मास्टर कम्प्लीट होतो. सो टेस्ट मास्टर कसा डिझाईन करायचा, ओके, फॉर अवर बेस्ड ऑन अवर रिक्वायरमेंट्स, हा आपण इथं सेक्शन दिलेला आहे, करेक्ट आहे. आता हा झालं तुमचं. आता बघा मी परत रिपीट करतो की आपण टेस्ट मटेरियल क्रिएट केलं. पहिल्यांदा टेस्ट मटेरियलला लागणारे इनवर्ड फील्ड्स क्रिएट केले, इनवर्ड फील्ड्स असाइन केले. टेस्ट मास्टर मध्ये जाऊन मी पॅरामीटर्स क्रिएट केले टेक्निकल मास्टर्स मध्ये. देन आय हॅव क्रिएटेड टेस्ट मास्टर. टेस्ट मास्टरला मी पॅरामीटर असाइन केले, व्हॉट एव्हर द कॅल्क्युलेशन इनपुट्स मी डिसाइड करून त्याला लागणारे इक्विपमेंट्स असाइन केले, त्याला लागणारे मिनिमम सॅम्पल क्वांटिटी असाइन केली आणि टेस्ट
मास्टर कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर मटेरियल वाईज टेस्ट असाइनमेंट्स करून घेतले की बाबा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथला आपण काय काय टेस्ट करू शकतो. हॅलो हा सर. हॅलो हा सर. एकच टेस्ट आहे परंतु आपण मल्टिपल IS प्रमाणे करतो. राईट. फॉर एक्झाम्पल आता ही टेस्ट आहे, हा IS 516 प्रमाणे केली टेस्ट. राईट. बट हीच टेस्ट तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने पण करू शकता. आता काही टेस्ट ASTM ने केल्या जातात, काही टेस्ट DIN प्रमाणे असतात किंवा म्हणजे तुमच्या पद्धतीने तेवढे आपण म्हणजे आता ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मी कुठल्या मेथडनं करू शकतो ते आपण इथं डिसाईड करतो. तेव्हा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ IS 516 पार्ट 1 सेक्शन 1 2021 IS प्रमाणे आपल्याकडे आपण करणार आहोत. करेक्ट. आणि मल्टिपल असेल तर मल्टिपल आपण घेऊ शकतो. दॅट इज नो इश्यू. राईट नाव लेट इट बी 1, नो इश्यूज. हा झाला टेस्ट मास्टर. आता कमिंग बॅक टू द ऑपरेशनल फ्लो, म्हणजे आपण इनवर्ड कसं करायचं, रिपोर्ट कसा बनवायचा आणि प्रिंट कसं करायचं. करेक्ट. हो सर. सो मी कोटेशनच्या पार्ट मध्ये आता जात नाही, आपण पहिलं टेक्निकल बघूया. सो मी CSC मध्ये आलो. आपल्याकडे काय होतं, रेग्युलरली सॅम्पल पहिल्यांदा येणार आहे. करेक्ट. सो पहिल्यांदा आपण सॅम्पल कलेक्ट करूया, म्हणजे कलेक्ट न्यू सॅम्पल. आजच्या डेटला मला सॅम्पल भेटलं. कुणाचं भेटलं, कंस्ट्रोविजन या साईट वरून मला कॉन्ट्रॅक्ट पर्सन आहे आणि मला कॉन्क्रीट क्यूब मिळाले 3. राईट. सपोज 5 कॉन्क्रीट क्यूब मिळाले. जर मल्टिपल सॅम्पल ऍट ए टाइम दिले असतील तर आपण ऍड न्यू रो करू शकतो. लेट्स एक्झाम्पल मला बिटुमन पण मिळाले. किती मिळाले, लेट्स एक्झाम्पल 1 kg. राईट. आणि आपण सेव्ह आणि क्लोज करू शकतो. लक्षात आलं. हा सर. तो हा माझा सॅम्पल कलेक्शन क्रिएट झाला. म्हणजे आता हा सॅम्पल कलेक्शन लॉट नंबर 1, त्याच्या अगेन्स्ट मला मिळाले हे 2 सॅम्पल्स एवढे. करेक्ट. कॅन्सल करू शकतो, मॅनेज करू शकतो, इथून नो इश्यूज. हे झालं सॅम्पल कलेक्शन बद्दल. सर पण एक विचारायचं होतं, जे आपण सॅम्पल कलेक्शन करणार ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला जर म्हणजे आता एक सॅम्पल असेल त्याच्यामध्ये मला मेकॅनिकल टेस्ट पण करायची आणि केमिकल पण करायचे, तर मग मला ती न्यू रो करावी लागणार का नाही. त्याच्यासाठी? नाही, सांगतो तुम्हाला. मी मुद्दामच इथं घेताना कॉन्क्रीट क्यूब 5 घेतले. एका Okay. रिपोर्टला 3 लागतात, पण आपण ऍडिशनल घेतले. बरोबर. हा. आता पुढे जाऊन याचं कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन होतं मी तुम्हाला ते दाखवतो. ओके, ठीक आहे. ठीक आहे. आपण Okay. फक्त सॅम्पल कलेक्ट केलेत, कारण कलेक्शन करणाऱ्या माणसाला काहीच माहित नाहीये. माहिती नाही. ही विल जस्ट रिसीव्ह अ मटेरियल आणि व्हॉट काइंड ऑफ मटेरियल ही रिसीव्ह, ही विल पुट दॅट एंट्री ओनली. करेक्ट. ओके सर. ठीक आहे. आता कलेक्शन झाला. आता आपण जेव्हा आपल्याकडे कलेक्शन येतं तेव्हा आपल्याला वर्क ऑर्डर क्रिएट करणे गरजेचं आहे. बरोबर. की बाबा आपल्याला टेस्टिंग करायचंय ना त्या कस्टमरचं. सो लॅबला करणार आहोत, आजच्या डेटला करणार आहे. राईट. ओके. हा काही बेसिक डिटेल आहे, मी याच्या खोलात नाही जात, बिकॉज एव्हरीबडी इज अवेअर अबाउट इट. बिलिंग ऍड्रेस वगैरे काय आहे, एनी क्लायंट्स वगैरे असतील तर आपण क्रिएट करू शकतो. राईट. आणि आपण हा नवीन जॉब क्रिएट केला. करेक्ट. 1 सेकंद. इथं युजर मॅनेजमेंट मध्ये आपल्याला एक लॅब मॅनेजमेंट म्हणून सेक्शन आहे. इथं सुद्धा ह्या लॅब्स असाइन करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला तो डेटा दिसणार नाही तर. ओके. ओके. आता आपण हा जॉब क्रिएट केला. हा जॉब नंबर जो जनरेट होतोय या डेटला, ठीक आहे, हा जॉब नंबर आपण आपल्या पद्धतीनं प्रत्येक लॅब टू लॅब व्हेरी करतो आणि तो आपण डिझाईन करून घेऊ शकतो. फॉर दिस you need to raise the ticket to support team, they will get it done. Okay. But याच्या अगेन्स्ट आपण इनवर्ड घेणार आहोत. आता इथं आलो मी,
आता इथं बघा क्यूब घेतलं की आपल्याला हे डिटेल्स आले. इन्स्टेड ऑफ दॅट स्टील म्हटलं की नाही येणार. इन्स्टेड ऑफ दॅट हे बिटुमन म्हटलं की नाही येणार, बिकॉज आपण इनवर्ड फील्ड इथं असाइन करून घेतलं. करेक्ट? राईट. आता रिसिप्ट डेट ऑलरेडी असते प्रत्येक सॅम्पलला, म्हणजे इनवर्डला असणार आहे. ओके. आणि टेस्टिंग लोकेशन. सो कास्टिंग डेट आली माझी, सॅम्पल कंडिशन आली, बॅच नंबर नाहीये माझ्याकडे, सॅम्पल आयडी नाहीये माझ्याकडे, एज 28 डेज आहे, ग्रेड M30 आहे, कुपन नॉट अवेलेबल आहे, आणि इथं टेस्ट मेथड येते. लेट्स एक्झाम्पल, एक टेस्ट आपल्याकडे मल्टिपल टेस्ट मेथड प्रमाणे होणार आहे, होऊ शकते, बट कस्टमर न समजा सांगितलं की मला या मेथडनं पाहिजे, सो यू कॅन सिलेक्ट दॅट मेथड. अंडरस्टँड? किंवा ह्या मेथडनंच मला ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ पाहिजे. इन केस ऑफ मल्टिपल टेस्ट, एका मटेरियलवर आपण मल्टिपल टेस्ट करतो, त्या केसमध्ये दोन ऑप्शन. जर कस्टमरनं काही तुम्हाला सांगितलंय की बाबा एवढंच टेस्ट करा, देन यू कॅन सिलेक्ट दॅट पर्टिक्युलर टेस्ट. राईट. जर नाही सिलेक्ट केलं, नाही सांगितलं, तर तुम्ही रिकमेंडेशन ज्या काही पूर्ण टेस्ट करणार आहात, त्या परफॉर्म करणार आहात, त्या तुम्ही इथं सिलेक्ट करायचे. पण ऍट द टाइम ऑफ रिपोर्ट प्रिपरेशन जेवढ्या ऍप्लिकेबल टेस्ट आहेत तेवढ्या तुम्हाला नाही दिसणार. जेवढ्या रिक्वेस्टेड टेस्ट आहेत आउट ऑफ ऍप्लिकेबल टेस्ट, तेवढ्याच तुम्हाला दिसणार आहेत. करेक्ट आहे? हॅलो. So I'll save this inward. Once I save, this inward will be done. One certificate number will generate, and this certificate number also you need to get it done from support team as per your requirement. ठीक आहे? मग तो मंथली रिसेट करायचा, इयरली रिसेट करायचा, त्याच्यामध्ये मी जात नाही आता. तर हा आपला इनवर्ड झाला. इनवर्ड झाल्यानंतर ना, जो सॅम्पलिंग करणारा माणूस आहे, जो आता प्रगतीने क्वेश्चन विचारला की आपल्याकडे मल्टिपल सॅम्पल, एकाच सॅम्पलवर 2 टेस्ट करायचे. सो जो सॅम्पलिंग करणारा माणूस आहे, व्हॉट ही विल डू सॅम्पलिंग अँड डिस्पॅच फॉर टेस्टिंग. इथं येईल आणि सॅम्पलिंग करणारा माणूस काय करेल की या सर्टिफिकेट नंबरच्या अगेन्स्ट आलेल्या आपल्या सॅम्पल लॉट मधून काही सॅम्पल्स क्रिएट करेल आणि त्या सॅम्पल्सला एक एक आयडी नंबर जनरेट होईल. करेक्ट? हॅलो. हो सर. आता हा मला क्यूब आहे आणि सॅम्पलिंग डेट माझी आजची आहे. तर मी काय करणार आहे, मी सॅम्पलिंग करणारा माणूस काय करणार, कुठल्या टेस्टसाठी मला सॅम्पलिंग करायचंय, या ड्रॉप डाऊन मध्ये तेवढ्याच टेस्ट येत आहेत जेवढ्या रिक्वेस्टेड बाय कस्टमर आहेत. अगेन्स्ट दॅट जॉब ऑर इनवर्ड सॅम्पलिंग डेट आली, ही टेस्ट सिलेक्ट केल्यानंतर सिस्टम मला दाखवते की दिस इज द बेसिक मिनिमम रिक्वायर्ड सॅम्पल्स फॉर दिस टेस्ट. आता मला त्याच्या पद्धतीने बघितलं तर मला कॉन्क्रीट क्यूब पाहिजे, आणि इथं माझ्याकडे कलेक्टेड सॅम्पल्स आहेत, त्याच्यामधून मी काय करेल, कॉन्क्रीट क्यूब मध्ये जाईल. क्वांटिटी किती पाहिजे मला, पर सॅम्पल 1 पाहिजे, 1 क्यूब पाहिजे. हा नंबर्स माझा युनिट आहे. ओके. आणि इथं मला 1 क्यूब पाहिजे पर सॅम्पल. असे मला टोटल 3 सॅम्पल्स पाहिजे. राईट. सो इफ आय क्रिएटेड दिस थ्री सॅम्पल जर मी क्रिएट केले तर माझ्याकडे बॅलन्स क्वांटिटी 2 राहणार आहे. करेक्ट? सो आय अपडेट इट. मी हे अपडेट केलं की मला 3 सॅम्पल नंबर मिळाले. हे ओके. दिस इज माय सॅम्पल नंबर्स विच इज जनरेटेड बाय सिस्टम, आणि हे 3 सॅम्पल नंबर आहेत म्हणजे ह्या 3 क्यूबला. देन यू कॅन सी कलेक्टेड 5 आहेत, युज्ड 3 आहेत. आता मी इथं 3 क्वांटिटी घेऊ शकत नाही. ओके. तो अलाउ नाही करणार. बघा, सी यू डोंट हॅव इनफ बॅलन्स क्वांटिटी ऍज पर द एक्सपेक्टेड सॅम्पल साइज. ओके. सो जे काही आलेलं मटेरियल आहे त्याच्यामधून आपले सॅम्पल्स क्रिएट होणार आहेत. आणि जो लास्ट यांचा क्वेश्चन होता प्रगतीचा, त्याच्यामध्ये आन्सर असं आहे की नाउ आय हॅव एक्सेस मटेरियल टू परफॉर्म अनदर टेस्ट, सो आय सिलेक्ट अनदर टेस्ट अँड आय क्रिएट अनदर सॅम्पल्स फॉर दॅट टेस्ट. यू गॉट इट? येस सर. हॅलो प्रगती, तुमचं झालं क्लिअर डाऊट? येस सर. ठीक आहे. नेक्स्ट, हा झाला सॅम्पलिंग करणारा माणूस. म्हणजे सॅम्पलिंग करणारा माणूस काय केलं, त्यानं सॅम्पलिंग करून तो काय करेल, हे मटेरियल लॅबला डिस्पॅच करेल. बरोबर.
आता लॅबला डिस्पॅच करण्यासाठी SRF डिस्पॅच फॉर टेस्टिंग मध्ये काय दिलंय, SRF स्टील नॉट प्रिपेअर्ड अँड कन्फर्म्ड. सो आय नीड टू कम्प्लीट माय SRF फर्स्ट. So I'll go to my job management again. मी जॉब जिथं क्रिएट केलता तिथं I have taken inward but I was not completed request. So terms and conditions आहे तिथं. तुम्ही इथं सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्मच्या टर्म्स सेट करा, राईट, काय असेल ते असेल. ओके, देन विल कम बॅक हिअर आणि ह्या टर्म्स इथं घेऊन आय विल प्रिपेअर माय SRF. या SRF ची जी काही प्रिंट आहे तुमची सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्मची, ही तुम्हाला सपोर्ट टीम कडून घ्यायची आहे डिझाईन करून ऍज यू रिक्वायर्ड. म्हणजे तुमच्या जे काही फॉर्मॅट आहेत त्याच्याप्रमाणे, म्हणजे म्युच्युअली ते डिसाइड करावं लागेल आपल्याला की बाबा, राईट. आणि ही सध्या प्रिंट अशी येते. ओके, राईट. तर याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता. हे बघा, हा इनवर्ड नंबर आहे, हा टेस्ट मेथड आहे आणि हे सॅम्पल डिस्क्रिप्शन आहे. ओके, तर हा झाला आपला SRF. बट बॅक टू द आपल्या फ्लोला. तर बघा इथं डिस्पॅच टू लॅब, म्हणजे इथं तुम्हाला मी रिपीट आता करतो, थोडं रिव्ह्यू करतो अजून मध्येच. आपण काय केलं, सॅम्पल केलं, वर्क ऑर्डर क्रिएट केली, इनवर्ड घेतलं, सॅम्पलिंग करणाऱ्या माणसानं इनवर्डच्या अगेन्स्ट सॅम्पलिंग केलं आणि ही विल डिस्पॅच दॅट सॅम्पल्स टू टेस्ट इंजिनियर फॉर द टेस्टिंग पर्पज, राईट. आता सर्टिफिकेशन मध्ये टेस्ट इंजिनियर काय करेल, डिस्पॅच बाय स्टोअर मध्ये येईल आणि ही विल ऍक्सेप्ट वन्स द मटेरियल इज रिसिव्ड टू हिम फॉर टेस्टिंग. देन सर्टिफिकेट्स मध्ये जाईल तो आणि रेकॉर्ड करेल. रेकॉर्ड केल्यानंतर ना ही कॅन अंडरस्टँड नाव मच बेटर वे की बाबा मला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ करायची आहे आणि हे 3 सॅम्पल आहेत. ओके, जर सॅम्पल नसतील क्रिएट केले तर विदाउट सॅम्पल इथं वर्क ऑर्डर येईल तुमची. नाव आय गो टू द रेकॉर्ड. ओके, रेकॉर्डला गेल्यानंतर ना मी टेस्ट सिलेक्ट करेल, दॅट इज माय रिक्वेस्टेड टेस्ट. इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन ऑलरेडी दिसतंय, जॉब नंबर, रिसिप्ट डेट वगैरे, डेट ऑफ कास्टिंग वगैरे सगळं दिसतंय. देन टेस्ट पॅरामीटर इज माय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. बरोबर, अक्रेडिटेशन असेल तर घेऊ आपण, नसेल तर नाही येणार. नंबर ऑफ सॅम्पल्स ऑब्लिक ऑब्झर्वेशन्स माझे किती आहेत, 3 आहेत, राईट. हे बघा, हा खाली टेबल चेंज होतो. आता सपोज मी इथं 1 केलं तर हा माझा एकच इनपुट राहणार आहे. हे माझं 3 केले तर माझे 3 इनपुट्स क्रिएट झाले. देन टेस्ट इंजिनियर कोण आहे, एनी विटनेस अवेलेबल, देन विटनेस. आणि बघा इथं मशीन्स आल्या की बाबा हे मी 2 इक्विपमेंट यूज करणार आहे. त्याच्यानंतर ना लेंथ, लेट्स एक्झाम्पल आता माझी लेंथ आहे 150.5, राईट, काय असेल ते असेल. ओके, यस सर. वेट किती असतं असेल, 8 किलो, 8, 500, 8, 600. सी बघा, आता तुम्ही बघा, जसे जसे आय हॅव जसं जसं मी व्हॅल्यूज टाकल्या तसे तसे हे माझं कॅल्क्युलेट झालंय, क्रॉस सेक्शनल एरिया वगैरे, राईट. बट मॅक्स लोड आय हॅव नॉट एंटर्ड मॅक्स लोड, दॅट मे बी आय नीड टू एंटर, राईट. सो माय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ विल बी कॅल्क्युलेट. ओके, सो काही नोट्स असतील त्या रिलेटेड टू दॅट टेस्ट तर मी लिहू शकतो इथं. ओके, आता टेस्ट इज पास, जस्ट फॉर सॅम्पल कॅल्क्युलेट म्हणू शकतो मी. सेव्ह टेस्ट रिझल्ट म्हटलं मी. वन्स आय सेव्ह, देन आय कॅन एबल टू सी द रिझल्ट टेबल हिअर. ओके, लक्षात आलं की हे माझे ऑब्झर्वेशन्स आहेत, हे माझे ऍव्हरेज कॅल्क्युलेशन्स आहेत आणि हा डिस्प्ले ऑन रिपोर्ट आहे, येस नो. आणि हे मास्टर इक्विपमेंट यूज केलेत, हे टेस्टिंग पॅरामीटर आहे, हा अक्रेडिटेशन पॅरामीटर आहे, हे माझे डिस्क्रिप्शन्स आहेत. त्या टेस्टच्या रिलेटेड काही फोटोग्राफ्स अपलोड करायचे तर आपण इथून टेस्ट फोटोज अपलोड करू शकतो. ओके, नाव फॉर एक्झाम्पल क्यूब. आता क्यूबचा माझा फोटो आहे, आपण माझ्याकडे फोटोग्राफ नाहीये. सो व्हॉट आय विल डू,
I'll take this as a snapshot. Okay. It's example. हा माझा क्यूबचा फोटो आहे. ओके. So I'll select this. I'll save it. So हा रिपोर्ट वरती पण आपल्याला प्रिंट करता येतो. If you wants to download, you can download, you can remove it, and this will be go for approval. Okay, this report will go to the approval. Certification मध्ये आलो, technical manager will go for the approval. Update. He can able to review करत असताना त्याला परत हे फॅसिलिटीज भेटतात की he can modify the details and approve, or else he can approve directly, or else he can reject to the engineer. If he rejected, then to report written येणार आहे आपल्या record result ला. If he approved, then it will go for the printout. Okay. Approve झालं. ठीक आहे. Then this will be my print test report. Okay. आणि इथून मी प्रिंट आउट घेऊ शकतो. नाव हिअर म्हणजे इथं आपल्याला मल्टिपल फॅसिलिटीज आहेत की कम्प्लीट लेटर हेड पाहिजे नाही पाहिजे. दीज आर द डिझायनिंग पार्ट, म्हणजे ते लॅब टू लॅब व्हेरी करेल आणि हा आपला फायनल रिपोर्ट क्रिएट झालेला. आता आपण काय केलं बघा, सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन आणि ऍव्हरेज एवढंच घेतलं होतं. राईट. नाव व्हॉट आय विल डू, विल गो टू द सर्टिफिकेट, एडिट अप्रूव्ह. ओके. मी ते टेबल परत एकदा एडिट करतो and I'll clear this. I have taken serial number, description, observations, average reading. Okay. एवढं घेतलं मी आणि मॉडिफाय टेस्ट रिझल्ट. ठीक आहे. Then I have approved. Then आता माझा टेबल चेंज होणार आहे. Okay. See. करेक्ट आहे. Yes, sir. सो 1 2 3 पूर्ण आलेलं आहे माझं. आता याच्यामध्ये बघितलं ना तुम्ही तर तुमचं कंपनीचं लेटर हेड वगैरे एव्हरीबडी हॅज देअर लेटर हेड अँड एक्सेट्रा. हा टेस्ट रिपोर्टचे डिटेल्स आलेत, हे नेम ऑफ कस्टमर आलं, हे सॅम्पलचे डिटेल्स आलेले आहेत, हा कॉन्क्रीट क्यूबचा रिपोर्ट आलेला आहे, हा टेबल आहे, हा टेस्ट इज पास, हा प्रत्येक नोट्स आपले प्रत्येक रिपोर्टला टेस्ट वाईज देऊ शकतो. नॉट नेसेसरी ते कंपल्सरी नाहीये, फोटोग्राफ्स कंपल्सरी नाहीयेत. आय जस्ट एंटर्ड इट आणि ही नोट माझी ऍडिशनल टाकलेली आहे मी, आणि माझ्या इथं टेस्टेड बाय, अप्रूव्ड बाय, एंड ऑफ सर्टिफिकेट, पेज नंबर, QR कोड बरोबर सगळं आलेलं आहे. करेक्ट. देन इश्यू डेट इज नॉट प्रिंटेड बिकॉज आपल्याला इथं इश्यू डेट सेट करावं लागते. राईट. देन इट विल प्रिंट. ओके. हॅलो. ते सॉरी हे कंप्लायन्स स्टेटमेंटच झालं. आय डोंट नो वाय इट इज नॉट प्रिंटेड, बट इश्यू डेट इथून आपल्याला सेट करता येईल. ओके. देर इज सम करेक्शन, म्हणजे माहित नाही काहीतरी एरर दिसत आहे, बट इश्यू डेट सेट इथून करता येते आणि मग ते रिपोर्टला इश्यू डेट आपल्याला इथं प्रिंट होईल. ओके. अंडरस्टँड. ELR number is not there because it is non-accredited report we prepared. If it is accredited, then ELR number will generate. तर ते पार्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन झाले होऊ शकतो, बट आपण घे. ठीक आहे. लक्षात आलं. हो सर. So this is about our report preparation. So again I will review it. की तुम्ही काय करा की पहिल्यांदा मटेरियल क्रिएट करा, सगळे मटेरियल्स क्रिएट करून घ्या. देन सगळ्या टेस्ट क्रिएट करून घ्या. लक्षात आलं. देन आपण मटेरियल वाईज टेस्ट असाइन करून घेऊया. देन आपण लागणारे इनवर्ड फील्ड्स प्रत्येक मटेरियल टू मटेरियल क्रिएट करून घेऊया. त्याच्यासाठी तुमचा असणारा एक्झिस्टिंग रिपोर्ट आपण चेक करूया आणि त्यात एक्झिस्टिंग रिपोर्ट चेक करा, त्याच्यामध्ये कुठले डिटेल्स आपण इनवर्ड मध्ये असाइन करायला पाहिजेत आणि कुठले बाय डिफॉल्ट असणार आहेत. लेट्स एक्झाम्पल टेस्टिंग डेट असेल, मे बी एक्सेट्रा एक्सेट्रा. आलं का लक्षात. तर अशा पद्धतीने हे सॉफ्टवेअर चालतं.